दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. नमस्कार मंडळी. तर आज आहे औदुंबर पंचमी. मी तुम्हाला औदुंबर पंचमीची कथा सांगणार आहे. ही कथा ऐकल्यामुळे आपल्याला दत्तगुरूंचा आशीर्वाद प्राप्त होतो, तसेच आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य देखील दूर होते. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता ही कथा शेवटपर्यंत जरूर ऐका. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील दत्तगुरूंचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. माघ महिना सुरू आहे. माघ महिन्यात अनेक विविध सण उत्सव साजरे केले जातात. भारतीय संस्कृतीमध्ये निसर्गाला देव मानण्याची प्राचीन परंपरा असल्याचं दिसून येते. निसर्गातील अनेक गोष्टींचं पूजन केले जाते. पंचमहाभूतांचं पूजन केले जाते. निसर्गाची अद्भुत देणगी असलेली काही झाडे वृक्ष आवर्जून पूजली जातात. यांचे केवळ आध्यात्मिक किंवा सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्व नसते, तर वैज्ञानिक आरोग्यदायी अनेक गुणधर्म त्यात आढळून येतात. त्यापैकीच एक म्हणजे औदुंबर. श्री विष्णूंचा नरसिंह अवतार तसेच दत्त आणि नाथ संप्रदायात औदुंबराला विशेष महत्त्व असल्याचे पाहायला मिळते. औदुंबराला कल्पवृक्षही संबोधले जाते. आधुनिक काळात अनेक झाडे वृक्षे यांच्या प्रजाती नष्ट होताना पाहायला मिळतात. अशा सणांच्या किंवा उत्सवांच्या निमित्ताने निसर्ग पूजेचे महत्त्व, निसर्गातील झाडे वृक्ष यांचे महात्म्य, गुणधर्म यांची ओळख पटते. ती पुढील पिढीपर्यंत पोहोचवता येते. तसेच निसर्गाची कृतज्ञता व्यक्त करता येते. अशा अनेक गोष्टी या निमित्ताने साध्य करता येऊ शकतात. औदुंबर पंचमीला औदुंबराच्या झाडाजवळ जाऊन दत्तगुरूंचे स्मरण करावे. शक्य असल्यास काही वेळ औदुंबराच्या सानिध्यात घालवावा. औदुंबर हे नाव उच्चारताच दत्तगुरू आठवतात आणि दत्तगुरूंचे नाव घेताच वाडीचे स्मरण होते. तिथे औदुंबर पंचमीचा सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. अन्य अनेक ठिकाणीही औदुंबर पंचमी साजरी करतात. माघ कृष्ण पंचमी या तिथीला औदुंबर पंचमी असेही म्हणतात. भगवान श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी शैल्यगमन केल्यानंतर श्री नरसिंहवाडीच्या पुजाऱ्यांना पुन्हा प्रत्यक्ष दर्शन देऊन 5 दिवस त्यांच्याकडून सेवा स्वीकारली होती. आजच्या पावन तिथीला श्री महाराज अदृश्य झाले, म्हणून वाडीला श्री गुरुप्रतिपदेपासून औदुंबर पंचमीपर्यंत जागराचा महोत्सव होतो. श्री नरसिंह सरस्वती महाराजांच्या पादुकांची मध्यरात्री महापूजा होते. रात्रभर विविध उपक्रमांनी सेवा केली जाते. पहाटे श्रींची पालखी सोहळा होतो. पंचमीच्या रात्री जागर झाल्यावर पहाटे दत्तगोपाळकाला संपन्न होऊन हा जागराचा महोत्सव समाप्त होतो. वाडीमध्ये हा महोत्सव मोठ्या आनंदात साजरा होतो. एक हिरण्यकशिपू नावाचा राजा होता. तो दैत्यांचा राजा होता. स्वर्गात राहणाऱ्या देवांचे दैत्य हे चुलत भाऊच होते. कधी कधी दैत्य हे इतके सामर्थ्यवान व्हायचे की ते सगळ्या देवांना स्वर्गातून पळवून लावायचे. मग सारे देव विष्णूंची प्रार्थना करायचे. विष्णू हा विश्वाचा देव होता. जेव्हा जेव्हा देव त्याची प्रार्थना करायचे तेव्हा तेव्हा विष्णू नेहमी त्यांना मदत करायचा. त्यामुळे मग दैत्यांना दूर करून देव पुन्हा स्वर्गात शांतपणे राहू शकायचे. पण आता पुन्हा हिरण्यकशिपूने साऱ्या देवांना स्वर्गाबाहेर हकलून दिले होते. तो स्वतः स्वर्गाच्या सिंहासनावर आरूढ झाला आणि त्याने पृथ्वी जिथे माणसं आणि प्राणी राहायचे, स्वर्ग जिथे देव राहायचे आणि पाताळ जिथे दैत्य राहायचे, अशा तिन्ही लोकांचा स्वामी म्हणून स्वतःला घोषित केले. राजा हिरण्यकशिपूने स्वतः देखील घोषित केले की मी विष्णूपेक्षा श्रेष्ठ आहे. यापुढे कोणीही विष्णूची पूजा करणार नाही. फक्त माझीच पूजा व्हायला पाहिजे. विष्णू नव्हे तर मीच विश्वाचा राजा आहे. हिरण्यकशिपूला एक प्रल्हाद नावाचा मुलगा होता. प्रल्हाद त्याच्या वडिलांसारखा बिलकुल नव्हता. त्याची देवावरती श्रद्धा होती, भक्ती होती आणि विशेष करून भगवान विष्णूवर त्याची श्रद्धा होती. अगदी लहानपणापासूनच प्रल्हाद रोज विष्णूंची प्रार्थना करत असे. तो म्हणायचा, विष्णू हाच माझा परममित्र आहे आणि माझं विष्णूवरच प्रेम आहे. जेव्हा हिरण्यकशिपूने ऐकलं की प्रल्हादाचं विष्णूवर प्रेम आहे आणि तो रोज विष्णूंची प्रार्थना करतो, तेव्हा त्यानं प्रल्हादला 2 शिक्षकांबरोबर राहायला पाठवून दिलं. त्यानं शिक्षकांना सांगितलं, माझ्या मुलाला प्रत्येक गोष्ट शिकवा, पण देवाबद्दल शिकवू नका आणि विष्णूबद्दल तर अजिबात काही शिकवू नका. त्याच्या कानावर विष्णूचं नावही पडता कामा नये. ते दोघेही शिक्षक राजकुमाराला त्याच्या स्वतःच्या घरी घेऊन गेले आणि त्याच्या बरोबरीच्या इतर मुलांबरोबर त्याला शिकवायला सुरुवात केली. त्याला वाचायला पुस्तकं दिली आणि विष्णूंचं नावही निघणार नाही याची त्यांनी काळजी घेतली. एके दिवशी शिक्षकांना आढळून आलं की प्रल्हाद त्याची पुस्तकं वाचण्याऐवजी इतर मुलांना विष्णूंबद्दल शिकवण्यात मग्न आहे. म्हणून एक शिक्षक त्याला म्हणाले, तू विष्णूंबद्दल बोलता कामा नाही. तुझे वडील त्यामुळे रागावतील.
प्रल्हादनं उत्तर दिलं की पण मला विष्णूबद्दल बोलणं आवश्यक आहे. माझं विष्णूवर प्रेम आहे. माझे वडील जरी रागवले तरी मी विष्णूबद्दल बोलणार. विष्णू हा भगवान आहे आणि त्याची प्रार्थना मी करतो. तुमच्या शाळेतल्या मुलांना देवाची प्रार्थना कशी करायची ते ठाऊक नाही आणि विष्णूची पूजा कशी करायची तेही त्यांना माहीत नाही, म्हणून मी त्यांना शिकवत आहे. शिक्षकांना धक्काच बसला आणि राजाला हे कळलं तर तो रागवेल म्हणून ते घाबरले. तसंच तो आपल्यावरही रागवेल म्हणूनही ते चिंतेत पडले. म्हणून ते राजा हिरण्यकश्यपकडे गेले आणि त्यांनी राजाला स्पष्ट करून सांगितलं की त्यांनी प्रल्हादाला विष्णूविषयी शिकवलेलं नाही, तर प्रल्हाद स्वतःच इतर मुलांना विष्णूंची उपासना कशी करायची ते शिकवत होता. हे ऐकल्यावर राजा हिरण्यकश्यप अतिशय संतापला. तो गरजला, प्रल्हादला इकडे माझ्या समोर आणा, मीच त्याची विष्णू पूजा बंद करतो. जेव्हा शिक्षकांनी नगरात राजाकडे प्रल्हादला आणलं तेव्हा तो त्याला प्रेमाने आणि मृदू आवाजात म्हणाला, बाळा, तू विष्णूपूजा का करतोस? मी तुला सांगितलं नाही का? मी फक्त राजाच नाही तर मी तिन्ही लोकांचा स्वामीही आहे. मी विष्णूपेक्षा श्रेष्ठ आहे. तू फक्त माझीच पूजा केली पाहिजेस, विष्णूंची नव्हे. प्रल्हादानं धीटपणे उत्तर दिलं, होय, तुम्ही मला हे सारं शिकवलं होतं, पण तुम्ही सांगताय ते काही बरोबर नाही. तेव्हा राजाने विचारलं, तुम्ही म्हणण्याचा अर्थ तरी काय? ते बरोबर नाही असं तुला कसं काय वाटतं? मी जे सांगतो त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. प्रल्हादने विचारलं, तुम्ही विष्णूपेक्षा श्रेष्ठ नाही हे मला माहीत आहे, कारण विष्णू हा विश्वाचा स्वामी आहे. तुम्ही राजा आहात हे खरं आहे, पण विष्णूला जोपर्यंत मान्य आहे तोपर्यंतच तुम्ही राजा राहू शकाल. हिरण्यकश्यप त्यावर फार चिडला. तो म्हणाला, असं बोलण्याची तुझी हिंमत तरी कशी झाली? ठीक आहे, माझी शक्ती तुला दाखवतो. लवकरच तुला कळेल की मीच विष्णूपेक्षा श्रेष्ठ आहे. नंतर राजाने त्याच्या सैनिकांना बोलवले आणि त्यांना प्रल्हादला मारण्याची आज्ञा केली. सैनिकांनी प्रल्हादला पकडले आणि त्यांनी असं करता क्षणीच प्रल्हादनं आपलं मन विष्णूंच्या ठाई एकवटलं. सैनिकांनी त्याला आपले भाले टोचले, पण प्रल्हादला काही वेदना जाणवलीच नाही. जणू ते भाले त्या शूर मुलाला जखमी करण्यात असमर्थ ठरले. हे पाहून हिरण्यकश्यप फार घाबरला. तो ओरडला, मारा त्याला, मारा त्याला. तुम्ही सैनिक अगदी कुचकामी आहात. त्या मुलाला मारून टाकण्याचा उपाय शोधा. सैनिक म्हणाले, आम्ही कसं मारू शकू? आमचे भाले त्याला काही सुद्धा करू शकले नाही. तेव्हा राजा गरजला, मग हत्ती आणा, एक मधोन्मध हत्ती आणा. असा हत्ती चटकन त्याला चिरडून टाकेल. नंतर एक माजलेला हत्ती राजवाड्यातल्या पटांगणात आला आणि मग सैनिकांनी प्रल्हादला पकडलं आणि त्या माजलेल्या हत्तीसमोर टाकलं. पण प्रल्हादचे मन विष्णूवर केंद्रित झालं होतं आणि त्या माजलेल्या हत्तीचे पाय त्याला चिरडू शकले नाही. प्रल्हादचं शरीर जणू लोखंडाचं बनलं होतं. हिरण्यकश्यप पुन्हा किंचाळला, या मुलाला मारण्यासाठी आणखी एखादा मार्ग बघा. समुद्राजवळ एक उंच कडा आहे, त्याला त्या कड्यावरून भिरकावून द्या. सैनिकाने प्रल्हादला उचलले आणि कड्यावरून भिरकावले, पण प्रल्हाद एखादे फूल जसे गवतावर अलगद पडावे तसा अलगद पृथ्वीवर तरंगत आला. राजा संतापाने म्हणाला, मारा त्याला, मारून टाका. त्याला मारण्याचा आणखी एखादा उपाय योजा. सैनिक म्हणाले, त्याच्यावर विष प्रयोग करूया. विषापासून काही त्याचा बचाव होऊ शकणार नाही. त्यांनी प्रल्हादला विष खायला दिले, पण विषाचा सुद्धा काही परिणाम झाला नाही, कारण प्रल्हाद मनापासून सतत विष्णूंचाच धावा करत होता. हिरण्यकश्यप ओरडला, त्याला जाळून टाका. मग सैनिकांनी प्रल्हादला मोठमोठ्या लाकडाच्या उंडक्यांना बांधून टाकले. नंतर त्याच्या भोवती त्यांनी आणखी लाकडे रचली. त्यांना वाटलं, आता मात्र याचा उपयोग होईल. या लाकडांमुळे जाळ भडकेल आणि तो निसटून जाऊ शकणार नाही. पण जेव्हा ते लाकडं पेटवू लागले तेव्हा त्यांना आढळून आलं की लाकूड पेटच घेत नाहीये. हिरण्यकश्यप म्हणाला, हे लाकूड नक्की ओलसर असलं पाहिजे. तुम्ही सारेजण मूर्ख आहात. त्याला मारण्यासाठी आणखी एखादा उपाय बघा. त्याला काही खायला देऊ नका. त्याला मरेपर्यंत उपाशी राहू दे. पण प्रल्हादला बरेच दिवस अन्न मिळाले नाही, तरी त्याचे मन विष्णूवर एकाग्र असल्याने तो धष्टपुष्ट आणि निरोगी राहिला. त्यावर मग राजा म्हणाला, त्याला विहिरीत फेका. त्याला बाहेर येऊ देऊ नका. म्हणून मग सैनिकांनी प्रल्हादला एका खोल विहिरीत टाकले. दिवसचे दिवस प्रल्हाद विहिरीत राहिला. आपले डोके पाण्याच्या वर ठेवून तो विष्णूंच्या चिंतनात मग्न होता. तो म्हणाला, मला ठाऊक आहे की विष्णू नेहमीच माझ्या जवळ आहे आणि माझी विष्णूवरच भक्ती आहे आणि त्यामुळे प्रल्हाद काही विहिरीत मरण पावला नाही. मग राजा म्हणाला, आता मला जादूचाच वापर करायला पाहिजे. शक्य असेल तितक्या श्रेष्ठ जादूगारांना बोलवा. देशातले श्रेष्ठ जादूगार आले आणि राजाने त्यांना आपल्या जादूचा वापर करून
लवकरात लवकर प्रल्हादला मारून टाकायला सांगितले. त्या सर्व जादूगारांनी खूप म्हणजे खूपच प्रयत्न केला, पण त्यांच्या जादूचा काहीच उपयोग झाला नाही. ते काही प्रल्हादला मारू शकले नाही. प्रल्हाद फक्त विष्णूबद्दलच विचार करायचा आणि बोलायचा. अर्थातच त्यामुळे त्याचे मन शांत आणि आनंदी होते. प्रल्हाद पुन्हा म्हणाला, विष्णू नेहमी माझ्याबरोबर आहे. माझं विष्णूवर प्रेम आहे म्हणून काहीही मला अपाय करू शकत नाही. नंतर हिरण्यकशिपू राजाने सैनिकांना आज्ञा केली की त्याला पाताळातून आणलेल्या भयंकर सर्पांनी बांधून टाकावं. ते सर्प बळकट दोरांपेक्षाही बळकट होते आणि अशा सर्पांद्वारे सैनिकांनी प्रल्हादला बांधून टाकलं. हिरण्यकशिपू रागाने म्हणाला, आता त्याला समुद्राच्या तळाशी भिरकावून द्या आणि त्याला एका डोंगराने झाकून टाका. त्याला तिथेच मरू दे. तो काही लगेच मरायचा नाही, पण मरेल नक्कीच, अगदी निश्चितच. त्याला त्या भयंकर सर्पांनी बांधून समुद्रात फेकलं गेलं आणि वरून डोंगरांनी झाकलं गेलं. तरी सुद्धा प्रल्हादचे मन विष्णूवरच केंद्रित झालेले होते. तो पुन्हा पुन्हा विष्णूंची प्रार्थना करत होता. हे विश्वदेवा, हे विष्णू, मी तुला अभिवादन करतो. अशा प्रकारे विष्णूंचा विचार करत असताना आणि विष्णूंचे ध्यान करत असताना त्याला विष्णू त्याच्याजवळ आहे असं जाणवू लागले. तो पाण्याच्या खोल तळाशी बुडत जात असताना विचार करत होता, विष्णू सर्व काळ माझ्याजवळ आहे. विष्णू माझ्याजवळ आहे, त्यामुळे भीतीचं काही कारण नाही. मला काही झालं तरी मला ठाऊक आहे की विष्णू सदैव माझ्याजवळच आहे. हे विश्वविधात्या विष्णू, माझा तुला नमस्कार असो. अशा प्रकारे विष्णूंचा विचार करत असताना आणि चिंतन करत असताना त्याला विष्णू त्याच्याजवळच नाही तर त्याच्या हृदयातच आहे असे जाणवू लागले. त्याला जाणवू लागले तो आणि विष्णू एक रूपच आहे, किंवा खरं तर तो स्वतःच विष्णू आहे. तो विचार करू लागला, मी विष्णूंपासून वेगळा नाही, तर मी विष्णूशी एकरूपच आहे. मीच विष्णू आहे. मी सर्वत्र आहे. सगळ्या वस्तूंमध्ये मी आहे आणि सर्व वस्तू म्हणजेच मी आहे. ज्या क्षणी प्रल्हादनं असा विचार केला आणि समजून घेतलं की तोच जगातल्या साऱ्या वस्तूंमध्ये समावलेला आहे, त्या क्षणी ज्यांनी त्याला बांधून टाकलं होतं ते भयंकर धुरांसारखे सर्प अचानक तुकडे होऊन बाजूला पडले. त्यावेळी प्रल्हादाच्या डोक्यावर असलेल्या पर्वताचेही दुभंगून तुकडे होऊ लागले आणि तेही बाजूला पडून वाहून गेले. मग समुद्रातलं पाणीही प्रल्हादला घेऊन वरवर येऊ लागलं. प्रल्हाद अलगदपणे लाटांवर उचलला गेला आणि सुरक्षितपणे किनाऱ्यावर पोहोचला. तिथे उभा असताना मी दैत्य आहे, मुलगा आहे, प्रल्हाद आहे असं सारं प्रल्हाद विसरून गेला. तो सर्व शक्तिमान आहे असं त्याला वाटलं. त्याला जाणवलं की विश्वातील सारी शक्ती त्याच्यामधूनच बाहेर पडत आहे. त्यामुळे निसर्गातील काहीही त्याला अपाय करू शकत नाही. तो स्वतःच निसर्गाचा चालक आहे. प्रल्हाद बराच वेळ किनाऱ्यावर उभा होता. तेव्हाच त्याच्या मनात हे सगळे नवीन आणि वेगळेच विचार तरळून गेले. मग त्याला हळूहळू जाणीव होऊ लागली की तो एक मुलगा आहे. त्याला शरीर आहे आणि त्याचं प्रल्हाद असं नाव आहे. पण आता तो नवीनच प्रल्हाद होता, कारण त्याला उमगलं होतं की भगवान विष्णू त्याच्या हृदयात आणि जगात सर्वत्र त्याच्या भोवती आहे. प्रत्येक गोष्ट त्याला विष्णू समानच दिसू लागली होती. राजा हिरण्यकशिपूला लवकरच ही बातमी कळाली की प्रल्हाद मरण पावलेला नाही आणि तो समुद्र किनाऱ्यावरती उभा आहे. राजा स्वतःशीच विचार करू लागला, आता मी काय करावा? हा मुलगा म्हणजे मला मोठा धोकाच आहे. त्याची विष्णूवर श्रद्धा आहे आणि विष्णू तर माझा शत्रू आहे. ज्या अर्थी मी या मुलाला मारून टाकू शकलो नाही, त्या अर्थी मला जपून राहिलं पाहिजे. मला त्याच्याशी प्रेमानं बोललं पाहिजे आणि त्याला विष्णूंची भक्ती करण्यापासून परावृत्त केलं पाहिजे. म्हणून मग हिरण्यकशिपूने प्रल्हादला बोलवलं आणि तो म्हणाला, बाळा माझा ऐक, मी दैत्यांचा राजा आहे आणि तू माझा मुलगा आहे. जेव्हा तू मोठा होशील तेव्हा तू दैत्यांचा राजा होशील. म्हणून आता तू तुझ्या विष्णूंचा त्याग कर आणि राजा कसं व्हायचं ते शिक. मी विष्णूंपेक्षा श्रेष्ठ आहे हे मी तुला आधीच सांगितलं आहे. तू विष्णूंची नव्हे तर माझीच पूजा केली पाहिजेस. प्रल्हादने त्यावर उत्तर दिलं, तुम्ही विष्णूंपेक्षा श्रेष्ठ नाही. विष्णूंपेक्षा खरं तर कुणी श्रेष्ठ नाही. राजा म्हणाला, तू अजून लहान आहेस. या साऱ्या गोष्टी कळायला तू फारच लहान आहेस. चंद्रासाठी रडणारं तू एक छोटं मुलंच आहेस. प्रल्हाद म्हणाला, मी चंद्रासाठी रडत नाहीये, कारण मला माहीत आहे की विष्णूंचं माझ्यावर प्रेम आहे आणि मला हे सुद्धा माहीत आहे की विष्णूला जोपर्यंत मान्य आहे तोपर्यंतच तुम्ही राजा राहाल. राजाला फार राग आला, पण यावेळी त्यानं त्याचा राग दाखवला नाही. तो म्हणाला, तू अगदीच बाळ आहेस. जा आणि खेळ, तुझ्या पाठशाळेमध्ये जा. म्हणून हिरण्यकश्यपने पूर्वीप्रमाणे प्रल्हादला त्याच्या 2 शिक्षकांकडे परत पाठवले आणि त्याने शिक्षकांनाही सांगितले, माझ्या मुलाला राजाची कर्तव्ये शिकवा. पण प्रल्हादला राजाची कर्तव्ये शिकायची नव्हती. तो त्याचा वेळ इतर मुलांना विष्णूची भक्ती आणि श्रद्धा याबद्दल शिकवण्यात घालवत असे. त्यामुळे दोन्ही शिक्षक घाईने पुन्हा हिरण्यकशिपूकडे परत आले आणि प्रल्हाद काय काय करत आहे हे त्याला सांगितले. यावेळी राजा पूर्वीपेक्षाही जास्त रागावला. तो संतापाने वेडापिसा झाला.
तो गरजला, प्रल्हादला माझ्याकडे घेऊन या, म्हणून मग प्रल्हादला त्याच्या वडिलांकडे परत पाठवण्यात आले. राजा अतिशय चिडला आहे हे त्यानं बघितलं. राजा म्हणाला, तुला विष्णूंची पूजा करायला मी शाळेत परत पाठवलं नव्हतं. आता माझं ऐक, तू विष्णूंची पूजा करणं थांबवलंच पाहिजे, समजलं का? तू विष्णूंची पूजा करणं थांबवतो असं मला वचन दे. जर तू मला तसं वचन दिलं नाहीस तर मी तुला आता आणि इथेच ठार मारेन. तू काय करायचं ते ठरव. प्रल्हादनं शांतपणे उत्तर दिलं, विष्णू हा विश्वाचा ईश्वर आहे. तो सगळीकडे आहे, सगळ्या वस्तूंमध्ये आहे. त्याला आदी अंत काहीच नाही. विष्णूपेक्षा श्रेष्ठ कोणीच नाही. म्हणून फक्त एका विष्णूंचीच पूजा करायला हवी. राजा ओरडला, दृष्टा, विष्णू सगळीकडे सगळ्या वस्तूंमध्ये आहे असं तू कसं म्हणू शकतोस? किती मूर्खपणा तो. तिथला खांब बघ. तुला असं म्हणायचंय की विष्णू आता त्या खांबात लपलेला आहे? हा हा बाळा, तू किती वेड्यासारखं बोलतोयस. प्रल्हाद शांतपणे म्हणाला, होय, खरंच विष्णू खरोखरच त्या खांबाच्या आत आहे. राजा म्हणाला, तुला खरंच असं वाटत आहे तर ठीक आहे, मीच तुला दाखवतो. जर तो तिथे असेल तर त्यालाच तुला वाचवू दे, आणि जर तो तिथे नसेल तर मीच तुला या तलवारीने आता मारेन. राजा झटकन खांबाकडे गेला आणि तलवारीने सपकन खांबावर एक वार केला. त्याच क्षणी एक गडगडाट ऐकू आला. तो खांब तडकला आणि त्याच्या आतून विष्णू प्रकट झाले. विष्णू त्यांच्या सर्वात जास्त भीतीदायक रूपात होते, अर्धा सिंह आणि अर्धा माणूस, ज्याला नरसिंह असं म्हणतात. मग त्या दोघांमध्ये युद्ध चालू झाले. अखेर श्री विष्णूंनी नरसिंह अवतार धारण करत हिरण्यकश्यपचा वध केला. त्या दैत्याच्या पोटात जे कालकूट विष होतं ते त्या नरसिंहरूपी विष्णूंच्या नखात भरले. त्यांच्या नखांचा दाह होऊ लागला. ती भयंकर तापले होते. तेव्हा महालक्ष्मीने जवळच्याच औदुंबराची पिकलेली फळे आणली व नरसिंहांना त्या फळात आपली नखे खुपसवायला सांगितले. त्या औषधाचा अप्रतिम परिणाम झाला व नरसिंहांच्या नखांचा दाह शांत झाला. उग्ररूप नरसिंह शांत झाले. तेव्हा लक्ष्मीवर श्री विष्णू प्रसन्न झालेच, परंतु औदुंबरालाही शुभ आशीर्वाद दिले. श्री महाविष्णू हिरण्यकश्यपचा संहार करण्यास औदुंबर वृक्षाच्या लाकडी खांबातून नरसिंहाच्या रूपात प्रकट झाले अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. त्यांनी प्रल्हादचे रक्षण केले. हिरण्यकश्यपच्या वधानंतर राज्य गादीवर बसवले. काही कालानंतर दुभंगलेल्या त्या खांबाला पालवी फुटू लागली. पुढे त्याचेच औदुंबराच्या वृक्षात रूपांतर झाले. प्रल्हाद विस्मित होऊन त्या औदुंबराच्या वृक्षाची पूजा करू लागला. प्रल्हादला एकदा औदुंबराच्या झाडाखाली ध्यानस्थ अवस्थेत बसलेल्या दत्तात्रेयाने दर्शन दिले व ज्ञानबोध केला. प्रत्येक औदुंबर वृक्षाच्या मुळाशी मी सूक्ष्म रूपात राहीन. तुझ्यामधून नरसिंहदेव प्रकट झाल्यामुळे कलयुगात नरसिंह सरस्वती नाव धारण करून अवतार घेईन असे माझे वचन आहे, असे दत्तात्रेयांनी सांगितले. औदुंबर हा कलियुगात कल्पवृक्ष मानला गेला आहे. औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मांतराची पापे नष्ट होतात व इच्छित फळ प्राप्ती होते. या झाडामध्ये साक्षात ब्रह्मा, विष्णू आणि महेश निवास करतात. साक्षात दत्त निवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे. 21 गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरू माऊली दत्तांनी साधना केली होती. औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात, कारण प्रभू विष्णूने औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील. तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील. या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल. या झाडाच्या नियमित प्रदक्षिणा घातल्याने अपत्य प्राप्ती होईल. औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मांतराची पापे नष्ट होतात व इच्छित फलप्राप्ती देखील होते. औदुंबराखाली स्वतः दत्तात्रय श्री गुरुमूर्तींनी देखील नरसिंह मंत्राची उपासना केली होती. औदुंबराखाली एका ब्राह्मणाला जर जेवू घातले तर अनेक ब्राह्मणांना जेवण घातल्याचं फळ मिळते. औदुंबर वृक्षाखाली बसून निर्मळ मनाने जप केल्याने अनंत गुणांनी त्याची फळे मिळतात. औदुंबर वृक्षातळे निर्मळ मनाने एकचित्ताने एकादशीने रुद्र केला असता अतिरुद्र केल्याचे फळ मिळते. औदुंबराच्या मंदगतीने प्रदक्षिणा केल्यावर खूप पुण्य पदरी पडतात. या झाडाच्या 1 लक्ष प्रदक्षिणा केल्याने कुष्ठरोग सारखे भयंकर रोग देखील जातात असं देखील म्हटलं जातं. औदुंबराच्या सावलीत जपानुष्ठान केल्याने आध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती होते आणि जपाचे अनंत पटीने फळ मिळते. औदुंबराखाली पाणी ठेवून त्या पाण्याने स्नान केल्याने भागीरथी नदीत स्नान केल्याचं पुण्य मिळते. औदुंबराच्या सेवा केल्याने धन, धान्य, संपत्ती, आरोग्य व सर्व प्रकारचे ऐश्वर्य देखील प्राप्त होतं. आपण देखील औदुंबर पंचमीच्या दिवशी औदुंबर झाडाची पूजा करायची आहे. औदुंबर झाडाला शुद्ध जल अर्पण करायचं आहे. तसेच तिथे एक शुद्ध तुपाचा दिवा देखील लावावा आणि औदुंबर झाडाला आपण या दिवशी 11 किंवा 7 प्रदक्षिणा देखील करायच्या आहे. प्रदक्षिणा करत असताना आपण दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करावा. यामुळे आपली कितीही कठीण इच्छा असो तर ती देखील पूर्ण होत असते. तुम्हाला जर ही कथा आवडली असेल
तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त जरूर लिहा. धन्यवाद.